हॅलो स्टुडंट्स, तिजारी क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत वर्ग 9चं चॅप्टर नंबर 8 युजफुल अँड हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. त्यापैकी आपण सुरुवातीच्या काही पार्ट्समध्ये युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि अँटीबायोटिक्स हे पार्ट बघितले आहेत. आज आपण सुरू करतोय लेक्चर नंबर 5. यामध्ये आपण बघणार आहोत हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये पहिला आपण पॉईंट बघतोय फंगी. तर फंगीमध्ये बघा, इथे काही 3 क्वेश्चन्स आपल्याला विचारले आहेत. विच चेंजेस डू यू नोटीस इन द लेदर आर्टिकल अँड गनी बॅग्स ड्युरिंग द रेनी सीझन. गनी बॅग्स म्हणजे ज्यूट तुम्ही बघितली असेल, जे तागाची सुतळी वगैरे आपण गव्हाचे पोते वगैरे जे असतात त्याला बांधण्यासाठी किंवा ते सुद्धा त्याचेच बनवलेले असतात. सेकंड पॉईंट आहे फॉर हाऊ लॉंग आफ्टरवर्ड्स कॅन यू सी दोज आर्टिकल्स. अँड थर्ड पॉईंट आहे, क्वेश्चन आहे वाय डू दीज आर्टिकल्स नॉट गेट स्पॉइल्ड ड्युरिंग द समर ऑर विंटर. तर बघा की पावसाळ्याच्या दिवसामध्ये गनी बॅग्स किंवा जे लेदरचे जे मटेरियल असतात, ठीक आहे, जसं सोफासुद्धा लेदरचा असतो काही ठिकाणी, त्यानंतर बॅगसुद्धा असतात. तर या बॅग्सवर आपल्याला काहीतरी असं फंगस टाईपचं चढलेलं दिसतं किंवा कुठेतरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स व्हायला सुरुवात होतात. ते पाहिजे तशा फ्रेश दिसत नाही किंवा ते अशा खराब होण्यासाठी सुरुवात होतात. तर ते नेमके कशामुळे होतात ते आपण इथे बघणार आहोत. तर बघा, मायक्रोस्कोपिक स्पोअर ऑफ अ फंगी आर प्रेझेंट इन द एअर. मायक्रोस्कोपिक स्पोअर म्हणजे काय, अगदी बारीक बारीक ज्याला आपण मायक्रोस्कोपमध्ये बघू शकू अशा पद्धतीचे फंगी एअरमध्ये प्रेझेंट असतात. इफ देअर इज अ सफिशियंट मॉइश्चर स्पोअर जर्मिनेट ऑन अ कॉटन फॅब्रिक गनी बॅग्स अँड लेदर वुडन आयटम्स एक्सेट्रा. म्हणजेच काय की जे हे आता ऑब्व्हियसली जर त्यांना प्रॉपर मॉइश्चर मिळालं अशा टाईपच्या फंगींना, तर ते थोडेसे डेव्हलप होणार आहे आणि ते अशा पद्धतीच्या जे लेदरच्या किंवा वुडनच्या किंवा जे काय गनी बॅग्स असतात, कॉटन फॅब्रिक असतं, अशा ठिकाणी ते जाऊन बसतात आणि त्यांची तिथे वाढ होते. द फंगल फायबर ऑफ द फंगस पेनिट्रेट डीप इंटू द मटेरियल टू ऑब्टेन द न्यूट्रिशन अँड अ रिप्रोड्यूस. म्हणजेच काय की अशा पद्धतीचे जे फंगस असतात तर हे त्या बॅग्सला म्हणजे त्या लेदरला किंवा त्या ज्यूटला बिलकुल पेनिट्रेट करतात. पेनिट्रेटचा अर्थ होतो की त्याला पूर्ण आरपार छिद्र पाडून जाईल. ओके, पुढे आपण बघूया. This causes the material to wither and become a weak. As a result, gunny bags, leather item like a shoe, purchase, belt, and etc., or which fungi have grown, do not last long. Wooden item also get spoiled. ओके, तर बघा अशा केसेसमध्ये जर तिथे पाणी साचत असेल अशा पद्धतीच्या प्रॉडक्ट्सवर, किंवा पाणी साचत जरी नसेल परंतु जे वातावरणामध्ये जे मॉइश्चर असतं, जो दमटपणा असतो, त्या दमटपणामुळे त्या मॉइश्चरमुळे काय होतं की तिथे मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो होतात, तिथे फंगी काय होतात, ग्रो होतात. आणि ग्रो झाल्यानंतर ते त्याला पेनिट्रेट करतात म्हणजे त्याला असे बारीक बारीक छिद्र करतात, जे आपल्याला साध्या डोळ्यांनी तसे दिसत नाही, परंतु त्याला बारीक बारीक छिद्र करून करून त्याला ते कमजोर करून टाकतात त्या मटेरियलला, आणि नंतर ती वापरण्यायोग्य राहत नाही आपल्याकरिता, किंवा त्या खराब झाल्या असं आपण म्हणू शकतो. Sometimes you may have noticed a black powder or a white disc floating on a pickle or a murabba when a jar is open after a long time. What exactly is this and why such food item not good to eat? जर बऱ्याच वर्षानंतर किंवा बऱ्याच दिवसानंतर आपण लोणच्याची बॉटल अशी ओपन करून बघितली तर त्यामध्ये आपल्याला काय मिळतं की व्हाईट कलरची एक डिस्क मिळतं त्याच्यावर, अगदी वरच्या लेवलवर, जिथे लोणच्याच्या सगळ्यात वर आपण तेल वगैरे राहतं जनरली. तर तिथे मध्ये व्हाईट कलरचा जो पोर्शन दिसतो आपल्याला, तो काय असतो तर ते फंगी डेव्हलप झालेली असते तिथे. कधी कधी ब्लॅक कलरचा पोर्शन सुद्धा तिथे राहू शकतो. हे डिपेंड करेल की कुठल्या पद्धतीची बॅक्टेरिया किंवा फंगी तिथे ग्रो झालेली आहे. व्हेरियस स्पेसिस ऑफ अ फंगी ग्रो ऑन अ फूड आयटम लाईक अ पिकल, मुरब्बा, जाम, सॉस, चटणी एक्सेट्रा. दे यूज द न्यूट्रिशन्स इन द फूड आयटम फॉर ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. ऑब्व्हियसली जे लोणच्यामध्ये जे काय न्यूट्रिशन्स असतील त्याचाच उपयोग करून हे जे फंगी किंवा बॅक्टेरिया आहेत हे तिथे डेव्हलप होतात. पुढे म्हटलेलं आहे, ड्युरिंग द ॲक्टिव्हिटी फंगी रिलीज द mycotoxins mycotoxin, certain poisonous chemicals into the food and thus the food become poisonous. म्हणजेच काय की ते मायकोटॉक्झिन्स तिथे ते सोडतात. केव्हा सोडतात मायकोटॉक्झिन्स? जेव्हा ते त्या लोणच्यामधलं जेव्हा न्यूट्रिशन ते स्वतः घेतात स्वतःला डेव्हलप करण्यासाठी, तेव्हा ते स्वतःच्या बॉडीमधलं जे मायकोटॉक्झिन आहे, जे की एक पॉयझनस मटेरियल आहे, पॉयझनस केमिकल आहे, ते तिथे सोडून देतात. म्हणजे ऑब्व्हियसली ते लोणच्यामध्ये सोडतात. मग अशा पद्धतीचं लोणचं आपण खायला नाही पाहिजे. पुढे म्हटलेलं आहे क्रिस्टोडियम. आता हे क्रिस्टोडियम काय, समटाइम्स केसेस ऑफ अ फूड पॉयझनिंग ऑकर ड्युरिंग द कम्युनिटी फीस्ट. कम्युनिटी फीस्टचा अर्थ होतो की जिथे समाजातील बरेच लोक एका ठिकाणी जेवायला येतात. आता आपल्यापैकी बरेचसे लोक शाळेमध्ये सुद्धा आपल्याला खिचडी मिळते आजकाल, तर ती खिचडी सुद्धा काय झाली, कम्युनिटी फीस्ट झाली, कारण बरेच लोक एका ठिकाणी येऊन ती खात आहेत. तुम्ही लग्न समारंभामध्ये जाता किंवा कुणाच्या बर्थडेला जाता, तिथे सुद्धा आपण म्हणू शकतो की ती कम्युनिटी फीस्ट आहे. तर हाऊ डज द फूड बिकम अ पॉयझनस ऑल द सडन. ठीक आहे, बरं, कधी कधी असं ऐकण्यात येतं की एकत्र इतके सगळे लोक आले, 200, 400, 1000 लोक, आणि त्यांना अचानक एकाच वेळीच काय झालं की त्यांचं पोट दुखायला लागलं जेवल्यानंतर.
किंवा त्यांना काहीतरी सडनली प्रॉब्लेम व्हायला लागले. द बॅक्टेरिया विच स्पॉइल कुक फूड आर अ क्लॉस्ट्रिडियम. आउट ऑफ द अबाव 100 डिफरंट स्पेसेस ऑफ द बॅक्टेरियम, सम आर फ्री लिव्हिंग इन द सॉइल वेअर सम लिव्ह इन अ एलिमेंटरी कॅनल ऑफ द ह्युमन्स अँड अदर ॲनिमल्स. तर बघा, हे जे कॅस्ट्रोडियम आहे याचे साधारण 100 प्रकार पडतात. ओके, म्हणजे इतके वाईड व्हेरायटी त्याच्यामध्ये आपल्याला आढळते. आणि त्यातले जे काही आहेत ते सॉईलमध्ये म्हणजे मातीमध्ये आपल्याला आढळतात, आणि काही असे आहेत की जे ॲनिमल्सच्या एलिमेंटरी कॅनलमध्ये आढळतात. एलिमेंटरी कॅनल म्हणजे आपल्या बॉडीतला आतमधला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये ते आढळतात. फक्त आपल्याच नाही तर ॲनिमल्स म्हटलेलं आहे. ॲनिमल्स म्हणजे काय की त्याच्यामध्ये प्राणीसुद्धा येऊ शकतात. तर अशा पद्धतीने ते स्वतःला डेव्हलप करत राहतात कॅस्ट्रोडियम. दिस बॅक्टेरिया आर रॉड शेप अँड प्रोड्यूस बॉटल शेप एंडोस्पोर इन ॲडव्हर्स कंडिशन्स. म्हणजे किंवा ॲडव्हर्स कंडिशनमध्ये असतात तेव्हा ते काय असतात, आपल्याला ते रॉड शेपमध्ये दिसतात, आणि किंवा बॉटल शेपमध्ये सुद्धा असे दिसू शकतात. वन स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस बॅक्टेरिया इज दॅट दे कॅनॉट विथस्टँड द नॉर्मल ऑक्सिजन लेवल ऑफ द एअर बिकॉज दे ग्रो इन ॲनारोबिक कंडिशन्स. म्हणजेच काय की एनारोबिक कंडिशन्समध्ये सुद्धा ते स्वतःला ग्रो करू शकतात, कारण त्यांना जगण्यासाठी ऑक्सिजन लागत नाही. बघा, हे खूपच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण त्याला काय म्हणत असतो, बघा याआधी सुद्धा आपण बघितलेलं आहे की ज्या बॅक्टेरियाला किंवा फंगीजला किंवा जो कोणी ऑर्गॅनिझम आहे त्याला जर ऑक्सिजन लागत नसेल जगण्यासाठी तर त्याला आपण म्हणत असतो ॲनारोबिक, आणि ज्यांना लागतो त्याला म्हणतो आपण ॲरोबिक. तर हे खाली काही कॉस्ट्रिडियमचे काही टाईप्स दिले आहेत. तसे तर 100च्या आसपास स्पेसेस त्याचे आहेत, म्हणजे त्याच्या प्रजाती आहेत, परंतु इथे आपल्याला काही 4 टाईप्स दिलेले आहेत. ओके, वर त्याची नावं दिलेली आहेत, ती सुद्धा तुम्ही एक्झाम्पल जर लिहायचं असेल पेपरमध्ये तर ते तुम्ही नक्कीच लर्न करायला पाहिजे. पुढेच म्हटलं आहे की काही अदर हार्मफुल ऑर्गॅनिझमसुद्धा आहेत. बघूया ते कुठले आहेत. डू ओनली द कॉस्ट्रिडियम बॅक्टेरिया कॉज द इलनेस. म्हणजे फक्त आपण यामुळेच बिमार पडतो का म्हणतात, तर नाही, ऑब्व्हियसली नाही. बघूया आणखी काही आहेत. अदर काइंड ऑफ अ मायक्रो ऑर्गॅनिझम लाईक बॅक्टेरिया, व्हायरस, प्रोटोझोया अँड फंगी आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर डिफरंट डिसीजेस दॅट अफेक्ट ह्युमन्स. म्हणजेच आता काही असे बॅक्टेरियाज आहेत, व्हायरससुद्धा आहेत, प्रोटोझोया आणि फंगीसुद्धा आहेत की ज्यापासून सुद्धा आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात. यू हॅव लर्न अबाउट द व्हायरसेस विच आर स्मॉलर दॅन बॅक्टेरिया अँड कॅन ग्रो अँड रिप्रोड्यूस ओनली इन अ लिव्हिंग सेल्स. म्हणजे काही अशी बॅक्टेरिया किंवा व्हायरस आहेत की जे फक्त ह्युमन बिईंगच्या जे आपलं जे सेल्स असतात, जे आपल्याला जगण्यासाठी महत्त्वाचे असतात, त्यामध्येच ते ग्रो होतात. ओके, रिसेंटली आता तुम्ही बघताय की कोरोना सध्या सुरू आहे, तर कोरोनाचा जो व्हायरस आहे तो सुद्धा अशाच पद्धतीचा आहे. तो आपल्या एक्झॅक्टली लंग्समधले जे सेल्स आहेत तिथे जाऊन तो स्वतःला ग्रो करतोय, म्हणूनच आपल्याला प्रॉब्लेम्स होतोय. लेट अस सी हाऊ दे आर हार्मफुल टू अस. बघूया आपण पुढे की ते कशा पद्धतीने आपल्यासाठी हार्मफुल आहेत. त्याआधी इथे एका सायंटिस्टचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे, ते तुम्ही नक्की वाचायचं आहे. पुढे बघूया आपण द स्प्रेड अँड अ प्रिव्हेन्शन ऑफ अ डिसीज. ओके, आता स्प्रेड कसा कसा होतो तर बघूया. वर काही नावं दिलेली आहेत डिसीजचे, आणि त्याच्या व्हायरसचा टाईप दिलेला आहे. ओके, त्यानंतर म्हणजे तो पॅथॉगॉन म्हणू शकतो आपण त्याला. पॅथॉगॉन दिलेला आहे किंवा तो बॅक्टेरियामुळे होतो किंवा व्हायरसमुळे होतो. तर अशा पद्धतीने आपण त्याला बायफर्गेट करू शकतो. त्यानंतर मोड ऑफ इन्फेक्शन दिले आणि प्रिव्हेन्शन मेजर्ससुद्धा दिलेले आहेत. तर पहिला बघूया आपण एड्समध्ये. एड्स कशाने होतो तर तो व्हायरसमुळे होतो. आणि मोड ऑफ इन्फेक्शन काय आहे म्हणजे कशामुळे होतं एक्झॅक्टली, तर थ्रू ब्लड अँड अ सिमेन ऑफ द इन्फेक्टेड पर्सन अँड अ मिल्क ऑफ अ मदर सफरिंग फ्रॉम द एड्स. म्हणजेच काय की एखाद्या व्यक्तीला जर एड्स झाला असेल तर त्याचं जर ब्लड आपण दुसऱ्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये ट्रान्सफर केलं गेलं तर तेव्हा सुद्धा इन्फेक्शन होण्याची भीती राहतं. आणि जर एखाद्या वुमेनला जर तो रोग झालेला आहे आणि त्या वुमेननी जर त्याच्या बाळाला दूध पाजलं आपलं, तर त्यावेळीसुद्धा त्या बाळाला HIV होतो. त्यानंतर बघूया प्रिव्हेन्शन्स काय आहेत. तर प्रिव्हेन्शन आहे सेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट. बघा इथे आपण म्हटलं होतं की मोड ऑफ इन्फेक्शनमध्ये इथे सिमनसुद्धा दिलं आहे. सिमेनचा अर्थ होतो की सेक्स करण्याच्या वेळी मेल कॅन्डिडेटमधून किंवा फिमेल कॅन्डिडेटमधून ज्या प्रकारचं एक लिक्विड बाहेर निघत असतं बॉडीमधनं, तर त्या लिक्विडला आपण म्हणतो सीमन. स्पेशली मेल कॅन्डिडेटमधून जे निघतं त्याला आपण म्हणत असतो सीमन. तो सीमेन मध्ये काय असतात की सिमेनच्या माध्यमातून हे HIV जे एड्सचे जे बॅक्टेरिया आहेत किंवा व्हायरस आहेत ते काय होतात, ट्रान्सफर होतात एकाच्या बॉडीतून दुसऱ्याच्या बॉडीमध्ये. म्हणून इथे काय म्हटलेलं आहे की सेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट आपण केले पाहिजे. ओके, तर सेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट म्हणजे काय, आपण कुठल्या तरी एका व्यक्तीसोबत फक्त सेक्शुअल कॉन्टॅक्ट ठेवले गेले पाहिजे. ज्या व्यक्तीसोबत आपण मॅरेज करत असतो त्या व्यक्तीसोबत आपण सेक्शुअल कॉन्टॅक्ट मेंटेन केले पाहिजे. अवॉइड रियूज ऑफ अ निडल्स अँड इंजेक्शन्स. म्हणजेच काय, आपण जेव्हा दवाखान्यामध्ये जातो तर आपण आवर्जून लक्ष द्यायला पाहिजे की आपल्याला जेव्हा डॉक्टर इंजेक्शन टोचतोय ते इंजेक्शन फ्रेश असलं पाहिजे. नुकतंच
पॉकेटमधून फोडून आपल्याला टोचला गेलं पाहिजे. जर एकच इंजेक्शन परत परत बऱ्याच लोकांना वापरलं गेलं तर असं असू शकतं की एखाद्या व्यक्तीला HIV एड्स असेल आणि मग तोच व्हायरस आपल्या बॉडीतसुद्धा त्या निडलमध्ये जे काय पार्टिकल्स राहून जातील त्या माध्यमातून आपल्याला सुद्धा तो होऊन जाईल. त्यानंतर आहे सेकंड हेपेटायटिस. तर हा सुद्धा व्हायरसने होतो. कंटेमिनेटेड वॉटर अँड फूड. बघा बरेचसे जे आजार आहेत ते फक्त दूषित पाण्यामुळे आणि दूषित फूड खाल्ल्यामुळेच होतात. तर आपण या गोष्टीपासून थोडंसं दूर राहायला पाहिजे. यावर उपाय एकच आहे की आपण क्लीन आणि फिल्टर वॉटर वापरलं पाहिजे नेहमीच. त्यानंतर आहे इन्फ्लुएन्झा. तो सुद्धा व्हायरसमुळे होतो आणि हा इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर होतो. तर हे अवॉइड करण्यासाठी आहे की बेस्ट आहे की आपण अशा व्यक्तीला, ज्या व्यक्तीला इन्फ्लुएन्झा आहे त्या व्यक्तीपासून आपण दूर राहायला पाहिजे आणि आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे. पर्सनल हायजीन मेंटेन केलं पाहिजे. त्यानंतर आहे मस्कल्स अँड चिकन पॉक्स. तर चिकन पॉक्स म्हणजे काय की चेहऱ्यावर डागं येतात. त्याला आपण म्हणजे त्याचा त्रास होतो बराचसा. काही दिवस तो असतो, 2-4 दिवस, 6 महिनेसुद्धा, 6 महिनेपर्यंतसुद्धा तो राहू शकतो. तर कॉन्टॅक्ट जर आपला आला त्या व्यक्तीच्या म्हणजे सानिध्यात आपलं राहणं झालं तर तशा पद्धतीने सुद्धा आपल्याला हा रोग होत असतो. आणि याच्यावर उपाय असा आहे की आपण याचं वॅक्सिनेशन घेतलं गेलं पाहिजे किंवा अनकंटेमिनेटेड वॉटर म्हणजे दूषित पाणी आपण प्यायला नाही पाहिजे आणि क्लीन फूड म्हणजे स्वच्छ फूड आपण खायला पाहिजे. रस्त्यावरचं कुठलंही फूड ज्याच्यावर धूळ किंवा माशा बसलेल्या असतात अशा पद्धतीचं फूड आपण अवॉइड करायला पाहिजे. त्यानंतर आहे बर्ड फ्लू आणि स्वाईन फ्लू. बर्ड फ्लूचा फॉर्म्युला H7N9 आणि स्वाईन फ्लूचा H1N1. तर हे दोन्हीसुद्धा व्हायरसेस आहेत. बर्ड फ्लू हा कोंबड्यांच्या माध्यमातून सुद्धा जास्त प्रकारे होतो. बरेचदा तुम्ही ऐकलं असेल की जेव्हा हा बर्ड फ्लू होतो तेव्हा संपूर्ण देशातला जे कोंबड्या आहेत त्यांना मारून टाकलं जातं जेणेकरून बर्ड फ्लू व्हायरस पसरावा नाही आणि तो बर्डपासून आपल्या ह्युमनमध्ये सुद्धा एंटर होऊन जातो. त्यामध्ये बरेच जणांचे आतापर्यंत डेथ झालेले आहेत. स्वाईन फ्लू हा डुकरामुळे होत असतो. जे डुकर आपल्या परिसरामध्ये राहतात त्यांच्यापासून आपण एक डिस्टन्स मेंटेन करायला पाहिजे. त्यांच्या जवळ जायला नाही पाहिजे आणि जर शक्य असेल तर आपल्या महानगरपालिकेमध्ये तशी कंप्लेंट द्यायला पाहिजे की आमच्या एरियामध्ये डुकरांची संख्या जास्त आहे. तर इन्फेक्टेड जे बर्ड्स आणि ॲनिमल्स आहेत त्यांच्यापासून आपण दूर राहायला पाहिजे किंवा त्यापासून थोडंसं कॉन्टॅक्ट नाही ठेवायला पाहिजे. व्हायरसमुळेच होत असतात हे आणि पर्सनल हायजीन आपण मेंटेन केली पाहिजे. प्रॉपरली आपण कुक जे आहे जे मीठ असतं म्हणजे मटण जे असतं ते आपण प्रॉपरली कुक केलं पाहिजे. म्हणजे जे लोक मटण खातात त्या लोकांनी मटण प्रॉपर पद्धतीने शिजवलं पाहिजे. संपूर्ण ते शिजलं गेलं पाहिजे. जर कच्चं खाण्यात आलं तर त्यामध्ये सुद्धा त्यापासून आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. पुढे बघूया आपण डेंग्यू हा सुद्धा व्हायरसमुळेच होतो. मॉस्किटोच्या बाईटने होतो म्हणजे मच्छर चावल्यामुळे होतो आणि क्लीनलीनेस जर आपण ठेवला आपल्या आजूबाजूच्या म्हणजे आपल्या घराच्या आजूबाजूला तर मच्छर होणार नाही. त्यामुळे तुम्हाला डेंग्यूसारखे असे भयंकर रोगसुद्धा होणार नाही. त्यानंतर आपण मॉस्किटो कंट्रोल करण्यासाठी जे काय करू शकू ते सुद्धा आपण करायला पाहिजे. जसं खिडक्याला जाळी लावणे छोटी बारीक. त्यानंतर गुड नाईटचे वगैरे जे लिक्विड्स असतात किंवा मच्छराची आजकाल बॅटसुद्धा येते तर त्या पद्धतीचे इक्विपमेंट्स आपण वापरले पाहिजे. निमोनिया हा बॅक्टेरियामुळे होणारा रोग आहे. ड्रॉपलेट स्प्रेड इन द एअर बाय द इन्फेक्टेड पर्सन. बघा हा जो रोग आहे जो इन्फेक्टेड पर्सन होतो त्याच्या शरीरात जो काय तो श्वास घेतो सोडतो किंवा शिंकतो खोकलतो ते जे ड्रॉपलेट्स बाहेर पडतात त्याच्या शरीरातून ते ड्रॉपलेट दुसऱ्याच्या श्वासांमार्फत ओढल्या जातात. तर त्यामुळेच आपल्याला निमोनिया अशा पद्धतीचे रोग होतात. तर याच्यावर उपाय आहे की आपण त्याचं वॅक्सिनेशन घेतलं पाहिजे आणि इन्फेक्टेड पर्सनच्या आपण दूर राहिलं गेलं पाहिजे. लेप्रोसी हा सुद्धा रोग बॅक्टेरियामुळे होतो आणि तो लॉंग टर्म कॉन्टॅक्ट जर आला आपला त्या व्यक्तीसोबत तर आपल्याला हा लेप्रोसी नावाचा रोग होत असतो. लेप्रोसीचा अर्थ होतो कुष्ठरोग. कुष्ठरोगामध्ये होतं काय बेसिकली की आपल्या हाताला किंवा पायाला अंगावर पूर्ण असे डागं पडायला लागतात आणि त्याचा त्रास व्हायला लागतो. त्याला म्हणतो आपण कुष्ठरोग. पुढे आहे कॉलरा हा सुद्धा रोग बॅक्टेरियामुळे होतो आणि कंटेमिनेटेड फूड आहे ना वॉटर यामुळे तो होत असतो. म्हणजेच दूषित पाणी आणि खराब फूड आपण जर खाल्लं गेलं तर बेस्ट ऑप्शन आहे की आपण पाणी आणि अन्न आपण चांगलं शुद्ध जेवायला पाहिजे. मलेरिया हा प्रोटोझोयामुळे होत असतो. मॉस्किटो चावल्यामुळे किंवा अनक्लीन सराउंडिंगमुळे सुद्धा होतो. ऑब्व्हियसली अनक्लीन सराउंडिंग असलं की मलेरिया चे जे मच्छर आहेत ते डेव्हलप होतात आणि ते आपल्याला चावतात. तर यावर उपाय कसा आहे की आपण जे आपला आजूबाजूचा परिसर आहे तो आपण स्वच्छ ठेवायला पाहिजे आणि मॉस्किटो कंट्रोल करायला पाहिजे. परिसर स्वच्छ ठेवताना लक्षात घ्यायचं आहे की कुठेही आपल्या आजूबाजूला पाणी साचता कामा नये. पाण्यामध्ये हे जे मच्छर आहेत ते अंडे द्यायला सुरुवात करतात त्यामुळेच त्यांची प्रजाती जास्त वाढते. नेक्स्ट आहे डॅन्ड्रफ, रिंगवॉर्म अँड सॅप्सिस. तर हे डॅन्ड्रफ आपल्याला होतातच केसामध्ये. डॅन्ड्रफ म्हणजे काय असतं की केसामध्ये बारीक बारीक असं थोडंसं पावडर टाईपचं बनणे. ठीक आहे. तर रिंगवॉर्म म्हणजे काय की असे चट्टे पडतात आपल्या स्किनवर. ओके. तर त्याला आपण म्हणतो रिंगवॉर्म. तुम्ही कधी रिंग गार्ड नावाची एक ॲडव्हर्टाईज ऐकली असेल, टी व्हीवर बघितली असेल तर त्यामध्ये दाखवतं की रिंग गार्ड काय असतं. ओके. तर
रिंग गार्ड हे एक औषध आहे, पण रिंग काय असतं तर स्किनवर आलेलं एक असं फोडासारखं असतं, फक्त तो असा डाग पडतो, परंतु तो आपल्याला खूप असं जळजळ करतो तो डाग, म्हणजे असह्य होऊन जातो. त्यावर मग रिंग गार्ड नावाची जी क्रीम आहे ती आपण लावू शकतो, असं त्या ॲडव्हर्टाईजमध्ये दाखवलेलं आहे. पण बेटर हेच आहे की आपण दवाखान्यात जाऊन ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. तर हे कशामुळे होतं? फंगीमुळे होतं. आणि मेनली कशामुळे होतं तर बघा, कॉन्टॅक्ट जर आला आपल्या इन्फेक्टेड पर्सनसोबत तर त्यापासून होतो. जसं की आपण एकमेकांचे टॉवेल वापरतो किंवा कपडे वापरतो, तर हे आपण थोडं अवॉइड करायला पाहिजे. त्यानंतर म्हटलेलं आहे की पर्सनल हायजीन आपण ठेवायला पाहिजे, आणि जे इतर लोकांना जर कुठे कोणाला झालं असेल तर त्यांच्यासोबत आपण कॉन्टॅक्ट थोडासा अवॉइड करायला पाहिजे. तर हा एक चॅप्टर आपण इथे बघितला आज. तर यामध्ये काही कालचे क्वेश्चनसुद्धा दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्हाला इंटरेस्टिंग वाटतील. आपण पहिला क्वेश्चन इथे नक्कीच घेऊन घेऊया. यामध्ये असं दिलेलं आहे की जे पिकल्स असतात, म्हणजे लोणचेची जी बरणी असते, त्यामध्ये तुम्ही जेव्हाही वर बघता अगदी त्याच्या वरच्या लेवलवर, तर तिथे तुम्हाला तेल दिसतं. तेलाची एक मोठी लेअर दिसते. तुम्ही विकत जरी घ्यायला गेले लोणचं, तरी त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर एक तेलाची लेअर दिसत असते. ते तेलाची लेअर म्हणजे काय असते नेमकं, तर ते त्या लोणच्याला प्रोटेक्शनसाठी ते दिलेलं असते, जेणेकरून ते जे फंगी किंवा बॅक्टेरिया तिथे डेव्हलप होत आहेत त्या लोणच्याच्या बरणीच्या आतमध्ये, ते त्या लोणच्यापर्यंत त्यांचा कॉन्टॅक्ट व्हावाच नाही, जेणेकरून त्यांना न्यूट्रिशन मिळावं नाही आणि ते तिथे डेव्हलप व्हावे नाही. आणि जर चुकून झाले तरी ते वरची लेअर आपण चमच्याने काढू शकू आणि ते फेकून देऊ शकू, जेणेकरून खाली जे लोणचं आहे ते सुस्थितीत राहील, चांगलं राहील. आणि म्हणूनच आपल्या घरी जेव्हा आपली आई किंवा आजी तुमची जे काय लोणचं करत असेल, त्या लोणच्यावरून लोणचं पूर्ण तयार झाल्यानंतर त्यामध्ये काही प्रमाणात तेल गरम करून वरून असं सोडून दिलं जातं, जेणेकरून बॅक्टेरिया आणि फंगी तिथे डेव्हलप होणार नाही. तर असा हा एक मजेशीर चॅप्टर होता. बरंचसं नॉलेज तुम्हाला यातून मिळालं असेल. मित्रांनो, तिजारे क्लासेस या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीचे आणखी काही व्हिडिओज पाहिजे असतील तुम्हाला, तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की तसंसुद्धा शेअर करा, जेणेकरून मला एक मोटिवेशन मिळेल. थँक्यू सो मच.